पुण्यारण्य विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वरो कपीश्वरः चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरम पुंसा महापातकनाशनम। एक बाणी एक वचन एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रजींचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे। रामकथा जीवनाची सर्व व्यथा दूर करणारी कथा म्हणजे रामकथा आहे। रामकथा जीवनातल्या दुःखांच्या वजाबाकीचं गणित शिकण्याची कला म्हणजे रामकथा आहे। अशी ही गोड पवित्र सुरस आणि अवीट असणारी रामकथा, या रामकथेचा आपली पुण्य पावन भूमी कर्मवीर नगरी कोपरगाव येथील आज समारोपाचा दिवस आहे। समारोपाचा कथेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मायबाप श्रोते मंडळी आणि तुम्हा श्रोत्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला प्रथमतः व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत। भगवंताच्या या भगीरथ कार्यामध्ये जे नागरिक सहकार्य करत आहेत प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या, कोणी देणगीच्या माध्यमातून, कोणी श्रमदानाच्या माध्यमातून, कोणी अन्नदानाच्या माध्यमातून, त्या सर्वांच्या चरणावर व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत। माझे सर्व संगीताचे साथ करणारे सहकारी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणारे साऊंड सिस्टीम वाले दादा आणि जे दररोज आपल्या समोर झाकी दर्शन आपल्या नगरातलेच, आपल्या कॉलनीमधले जे काही कोणी राम लक्ष्मणजी सीतामाई रावण असे विशेष झाकी दर्शन घडवणारे सगळे कलाकार, त्या सर्वांच्या चरणावर व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत करून कथेसाठी सुरुवात। तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने एकदा हनुमंतरायाला बोलवायचे। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई। जय 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 हनुमान गोसाई। जय 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 हनुमान गोसाई। अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी। द्रवहु सुदशरथ अजिरे बिहारी। द्रवहु सुदशरथ अजिरे बिहारी। मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी द्रवहु दशरथ अजिर बिहारी। संकट मोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात, साईनाथांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात। कालपर्यंत गोड प्रभू रामचंद्रजींचं चरित्र आपण श्रवण केलं। कुठपर्यंत कथा ऐकली कोणी आठवण करून द्या। शबरीचा प्रसंग ऐकला, त्यानंतर किष्किंधा कांडाला सुरुवात केली आपण। किष्किंधा कांड, किष्किंधेमध्ये वालीचा वध करून सुग्रीवाला राज्य दिलं आणि सुग्रीवाला राज्य दिल्याच्या नंतर काही दिवसानंतर सगळी वानर सेना एकत्रित केली आणि वानर सेनेला आदेश दिला सुग्रीवानं। आपण इथपर्यंत थांबलो होतो। आता त्यापुढील कथा आज आपल्याला नियोजित वेळेमध्ये प्रभू रामचंद्राला
अयोध्येमध्ये आणून पुन्हा राज्याभिषेक करायचा आहे, म्हणजे अयोध्येचा राजा झालेला बघायचा आपल्याला रामचंद्राला. चला, 4 तुकड्या केल्या, 4 तुकड्या सैन्याच्या, वानर सेनेच्या, आणि 4 दिशेला पाठवायचं ठरलं. 4 दिशेला रामप्रभूने आदेश दिला, जा सगळेजण आणि सीतामाईचा शोध घ्या. सीतामाईचा निघाले, सगळे वानर निघाले. एका तुकडीमध्ये नळ, नीळ, जांबवंत, सुग्रीव, हनुमंत, ती तुकडी दक्षिण दिशेला निघाली. त्यावेळेला थोडं अंतर चालून गेले आणि हनुमंतरायाच्या डोक्यात विचार आला. लगेच मागं फिरले हनुमंतराय, थोडं पुढं चालून गेले आणि परत मागं आले रामाच्या जवळ. वाकून नमस्कार केला. अरे हनुमंता, कशामुळे परत आलास? म्हणले मालक, एक मनामध्ये शंका आहे. म्हणले काय? तुम्ही सांगितलं सीतेचा शोध घ्या. हो, आम्ही वेड्यासारखं निघालो. मग सीतेला ओळखायचं कसं? ओळखायचं कसं? हा, तेव्हा रामप्रभू काय म्हणतात पहा. हनुमंता, आता मला खात्री पटली, नक्कीच सीतेचा शोध लागणार आणि ते काम तुझ्याकडून होणार, तुझ्याकडून. कारण मी जा म्हटल्याबरोबर सगळे निघाले तुम्ही, पण कोणाच्याच डोक्यात विचार आला नाही सीतेला ओळखायचं कसं. जा म्हटलं की निघाले. त्यावेळेला हनुमंत म्हणतो, सीता ओळखायची कशी? दिसते कशी? काळी आहे का गोरी आहे? उंच आहे का ठेंगणी आहे कशी सीता? त्यावेळेला रामप्रभूनं सांगितलं, तू जेव्हा समोर बघशील ना तिला, आपोआप खात्री पटेल हेच सीता आहे, हेच सीता. बरं, मला खात्री पटेल, मला पटेल खात्री, पण मी सीतामाईला कशी खात्री पटवून देऊ की मीच रामाचा दूत आहे, सीतेच्या शोधासाठी आलो, हा मीच दूत आहे, हे सीतामाईला कसं पटवून देऊ? रामप्रभूनं अंगठी काढली, अंगठी हातातली. कुठं असते अंगठी? बोटामध्ये. आणि कधी घातल्या जाते? हा, साखरपुड्याला. हातातली अंगठी काढली आणि दिली हनुमंताजवळ. हनुमंता, ही बघ, ही खुनेची अंगठी आहे आणि ही तू सीतेला दाखवल्याबरोबर सीता ओळखेल की हा रामाचा पाठवलेला दूत आहे. बरं, अजूनही खात्री नाही पटली तर तो इंद्राचा मुलगा जयंत आला होता कावळ्याच्या रूपामध्ये आणि त्यानं येऊन सीतेच्या पायाला स्पर्श केला होता. हा प्रसंग जगामध्ये दुसऱ्या कोणालाही माहित नाही, फक्त सीता आणि मी, मलाच माहित आहे आणि सीतेलाच माहित. जर सीतेला खात्री पटत नाही की हनुमंत रामाचा दूत आहे, तू तो प्रसंग सांग सीतेला, माई तुमच्या सोबत असं असं घडलं होतं, तेव्हा सीतेला खात्री पटेल. हनुमंत निघाले आणि निघाल्याच्या नंतर विचार केला, रामाची ही एवढी महत्वाची अंगठी ठेवायची कुठं? कुठं ठेवायची? विचार केला क्षणभर. कुठं शरीरावर बांधून ठेवावं तर झाडावरून उड्या मारताना इकडून तिकडं कुठंतरी पडायची. मग आपल्या मुखामध्ये बरोबर एका गालाला लागून अंगठी ठेवली मुखामध्ये. हनुमान चालिसेमध्ये गोड वर्णन आहे, प्रभू मुद्रिका मेली मुख माही. प्रभू मुद्रिका म्हणजे हातातली अंगठी खुनेची, मेली मुख माही, मुखामध्ये ठेवली, मुखामध्ये. राम नाव असलेली रामाची ती खून कुठं ठेवली? मुखामध्ये. याचाच अर्थ राम नाम हे माणसाच्या मुखात असलं पाहिजे, मुखात. आणि निघाले सगळी वानरसेना पुढे. दक्षिण दिशेला जी तुकडी निघाली त्याच्यामध्ये नळ, नीळ, जामवंत, सुग्रीवजी आणि पाठीमाग हनुमंत पाठीमागे. उशीर करू नका रे, चला आपल्याला राम कार्याला निघालोत आपण. राम कार्याला निघाले. एक जण म्हणला भूक लागली. हनुमंत, अरे काही खाऊ दे. अरे आपण काय खाण्यापिण्यासाठी आलो नाही तिथं, आपण कशासाठी आलोत? राम कार्यासाठी आलोत, राम कार्यासाठी. वाटेनं जाताना जे काही होतं ते खात निघाले आणि पाठीमागून हनुमंत म्हणतायत, चला पुढं, तुम आगे चलो मैं पीछे से धक्का लगाता हूं. हनुमंताचं कामच. सगळेजण निघाले पण थकले चालून चालून. त्यावेळेला वानरसेना म्हणते, अरे हनुमंता गडबड करू नको, आम्हाला तहान लागलेली आहे, तहान, पाणी पिऊ दे, पाणी. पण हनुमंत म्हणला, मला तर तहान लागली नाही, मला तहान नाही, भूक नाही, काही नाही. दुसरे वानर काय म्हणले हनुमंताला, अरे हनुमंता तुला तहान भूक लागेल कशी? कशी लागेल?
कशामुळे लागणार नाही? अरे तुझ्या तोंडामध्ये जी चॉकलेटची गोळी आहे, चॉकलेटची, ती चॉकलेटची गोळी म्हणजे ती रामाची अंगठी, तिच्यामुळे तुला तहान भूक लागत नाही. अर्थ काय? ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे आणि जो भगवंताचा भक्त आहे त्याला तहान भूक सुद्धा लागत नाही. साधू संतांनी म्हणूनच म्हटलं, नाठावे तहान भूक काही. भंडाऱ्या डोंगरावर जाऊन बसायचे तुकोबार आहे ना, जेवणाची चिंता ना कशाची. पत्नीलाच काळजी, पत्नीनं घेऊन डबा घेऊन जायचं भांडाऱ्या डोंगरावर. कधी भामचंद्र डोंगरावर तहान आणि भूक सुद्धा सतावित नाही जो भगवंताचा भक्त आहे. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता, हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता, न जीने की न मरने की. कशाची चिंता नाही, कशाची. निघाले, एक पुढं खड्डा दिसला, एक विवर दिसलं, त्या खड्ड्यामध्ये विवरामध्ये सगळेजण उतरले आणि त्या खड्ड्यामध्ये उतरल्याच्या नंतर सगळेजण पाणी पिले आणि त्या ठिकाणी पाहिलं एक तपस्विनी स्त्री आहे. तपस्विनी स्त्री कोण होती ती? स्वयंप्रभा नावाची एक तपस्विनी स्त्री होती. त्यावेळेला तिनं वानर सेनेचा आवाज ऐकला, डोळे उघडले आणि विचारलं, अरे कोण आहेत तुम्ही आणि हे कोणतं युग चालू आहे? कोणतं युग? तुम्ही म्हणाल कोणतं युग चालू म्हणजे असे किती युगापासून बसलेली होती ती अनेक युगापासून त्या ठिकाणी तपश्चर्याला बसली होती, ध्यानाला बसलेली होती. आणि तिनं डोळे उघडून विचारलं, कोण आहेत तुम्ही? कोणतं युग चालू आहे? त्यावेळेला सांगितलं हनुमंतानं, हे रामप्रभूच्या अवताराचं युग, त्रेता युग चालू आहे. राम अवतार झालेला आहे आणि आम्ही सीतामाईच्या शोधासाठी निघालो. सीतामाईच्या. चला, कथा बारकावे खूप आहेत. एवढ्या बारीकीनं कथा सांगायला गेलं तर 15 दिवसही पुरणार नाहीत. आपल्याला 7 दिवसाची मर्यादा घालून दिलेली आहे. चला, सगळेजण त्या विभरातून बाहेर आले आणि आता कुठं आले? समुद्राच्या जवळ. समुद्राच्या जवळ म्हणजे दक्षिण दिशेला जाताना आता शेवटच्या टोकाला आहेत भारताच्या, रामेश्वरमच्या ठिकाणी. त्यावेळेला सगळी वानर सेना म्हटली, अरे हनुमंता, एवढा वेळ रस्त्यानं बरेचसे झाड होते फळांचे, कुठं आंब्याचं झाड, कुठं चिकूचं, बोर होते खायला, पण आता इथं सगळी समुद्राची रेतीच आहे. आता काय खायचं? त्यावेळेला एक मोठा गिधाड पक्षी वानर सेनेकडे आला आणि मोठ्यानं म्हणू लागला, बरं झालं, बऱ्याच दिवसापासून उपाशी होतो, उपाशी. भगवंताला माझी काळजी वाटली, हे एवढे मोठे वानर माझ्यासाठी पाठवून दिले, आता मी या वानरांना खाऊ शकतो. सगळी वानर सेना हनुमंताला म्हणायला लागली, अरे हनुमंता, आता काही खरं नाही आपलं. इथं खायला पण काही नाही, प्यायला पाणी सुद्धा नाही, कारण समुद्राचं खारं पाणी पिता येणार नाही, खायला पण काही नाही. बरं, तरी पण आपण जर जगलो, उपाशी राहू नाही जगलो, तर हा मोठा गिधाड पक्षी आपल्याला खाऊन टाकतो. हनुमंत म्हणला, अरे कोण आहे तू? आम्ही भगवंताच्या कार्यासाठी निघालेली वानर सेना आहे आणि तू आम्हाला खाणार का? अरे तुझ्यासारखा एक पक्षी होऊन गेला, तुझ्यासारखाच, तुझ्याच कुळातला, त्यानं भगवंताच्या कार्यासाठी आपला स्वतःचा प्राण त्यागला, प्राण, आणि तू आम्हाला खाणार? तो जटायू, त्यानं भगवंताच्या कार्यासाठी आपला जीव दिला. त्यावेळेला जटायूचं नाव ऐकल्याबरोबर तो जटायू सारखाच दिसणारा पक्षी संपाती, त्याचं नाव संपाती, रडायला लागला. डोळ्यातून गळागळा अश्रू येऊ लागले. तुम्ही जटायूला पाहिलं? आम्ही नाही पाहिलं, पण राम कार्यासाठी प्राण त्यागला त्यानं. कोण होता तो? माझा भाऊ होता, जटायूचा भाऊ संपाती. मी नाही खाणार तुम्हाला. माझ्या भावानं राम कार्यामध्ये मदत केली, मी सुद्धा राम कार्यासाठी काहीतरी मदत करू इच्छितो. काय करू? काय करू सांगा? त्यावेळेला सांगितलं हनुमंतानं, आम्ही सीता शोधासाठी निघालोय, काय मदत करू शकतो? ते म्हणला, माझी दृष्टी फार तीक्ष्ण आहे, फार तीक्ष्ण. पहा किती तीक्ष्ण असते. जे हवेमध्ये उंच उडणारे जे पक्षी आहेत त्यांची नजर किती तीक्ष्ण असते. कितीही शेकडो फूट उंचावर उडत असताना जमिनीवरचा एवढा उंदीर सुद्धा त्यांना दिसतो. बरोबर आहे? म्हणजे किती नजर तीक्ष्ण असेल.
ते म्हणला माझ्या दृष्टीची मदत होईल, दृष्टीची. काय? मी या उंच डोंगरावर बसतो आणि चारही दिशेला पाहतो कुठे आहे सीता. एका उंच डोंगरावर तो संपाती म्हणजे जटायूचा भाऊ बसला आणि त्यानं जेव्हा लंकेकडे नजर टाकली, लंकेमध्ये त्या अशोक वाटिकेमध्ये एका वृक्षाच्या खाली बसलेली सीतामाई त्याला दिसली आणि त्यानं सांगितलं, ती बघा सीता तिथं आहे, ती बघा तिथं, त्या तिथं आहे सीता. हनुमंत म्हणला, अरे तू असा म्हणतोय जसा काय इथून त्या रोड पर्यंत सीता आहे. हे मध्ये एवढा मोठा समुद्र आहे ना, हा समुद्र पार करावा लागेल. सगळ्या वानर सेनेमध्ये चर्चा सुरू झाली, कोण जायचं समुद्राच्या पलीकडं, कोण जायचं. सगळेजण म्हणले आपल्यामध्ये एक आहे ना, म्हणले काळजी कशाला. सगळेजण हनुमंताकडे पाहू लागले. हनुमंत म्हणला, हर बारी को मैं ही दिखता हूं, आपको बली का बकरा, प्रत्येक वेळेला मीच का. त्यावेळेला हनुमंत, सगळेजण म्हटले, हनुमंता अरे बुद्धिमताम वरिष्ठम, तू आहे सर्वात बलशाली, तू आहे. हनुमंत निघालेत. हनुमंत कसे? राम प्रभूच्या नावाचा एकदा जय घोष केला, बोलिए प्रभू रामचंद्र भगवान की जय श्रीराम, जय श्रीराम. राम प्रभू निघाले आणि एक उड्डाण केलं. लंका चले हनुमान, लंका चले हनुमान, टहलता राम रथ में. लंका चले हनुमान, टहलता राम रथ में. नल नल बोले जामुवंत बोले, सुग्रीव बोले जामुवंत बोले, बोले 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 वीर हनुमान, बोले वीर हनुमान, टहलता राम रथ में. लंका चले हनुमान, टहलता राम रथ में. सीतामाईच्या शोधासाठी लंकेकडे निघाले. लंकेकडे विचार करा, जो साऱ्या जगाचं काम करतो, सगळं जग चालवतो, सगळ्या जगाचा कारभार जो करतो तो राम आहे. आणि त्या रामाचं काम करणारा तो हनुमान आहे, देवाच आहे. म्हणून पाहतो, देवाशिवाय जग चालू शकत नाही, देवाशिवाय जग चालू शकत नाही, म्हणजेच रामाशिवाय जग चालू शकत नाही. आपण म्हणत नाही का, एखादा समजा गेला, आपण काय म्हणतो, याच्यात आता राम राहिला नाही, राम राहिला म्हणजे रामाशिवाय जग चालत नाही आणि हनुमंताशिवाय राम चालू शकत नाही. हनुमान इतका महत्वाचा आहे, इतका महत्वाचा. म्हणून तर म्हटलं, दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना और राम जी चले ना हनुमान के बिना. देवाचं काम करण्यासाठी निघालेत. उड्डाण केलं आणि उड्डाण केल्याच्या नंतर समुद्र आहे, समुद्र. आकाश मार्गाने जेव्हा हनुमंत निघाले त्यावेळेला मैनाक नावाचा एक पर्वत समुद्रामध्ये होता आणि त्या मैनाक पर्वतानं विनंती केली, अरे हनुमंता, थकला अशील, थोडा विश्राम कर, विश्राम आराम कर. ते म्हणला, आराम करण्यासाठी आलो नाही, रामाचं काम करण्यासाठी आलोय. जोपर्यंत रामाचं काम नाही तोपर्यंत आराम नाही, आराम कर. म्हणून म्हटलं, जो राम के काम का नहीं, जो राम का नहीं वो किसी के काम का नहीं, किसी काम का नहीं. रामाच्या कामामध्ये आराम नाही करायचा. निघाला. पुढे गेल्याच्या नंतर एक सुरसा नावाची राक्षसीन, सुरसा नावाची राक्षसीन आली आणि ती
तिनं हनुमंताला पाहिलं. हनुमंताला म्हटले खाते मी तुला, खाते. हनुमंत म्हणला माय. हनुमंताची भाषा पहा, ताकद खूप आहे अंगामध्ये, पण भाषा मात्र मवाळकीची आहे, मवाळकीची. नम्रता, अंगामध्ये नम्रता असली पाहिजे. मी नेहमी म्हणतो नम्रता असली पाहिजे. माणूस नम्र झाला पाहिजे, पण माणूस नम्र न होता नम्री होते. आजकाल माणूस नम्र न होता नम्री व्हायला लागलाय. माणूस नम्र झाला पाहिजे. हनुमंतानं हात जोडले, माई मला सोड, मी जाणार आहे. हनुमंता रामाच्या कामाला निघालेला हनुमंत हात जोडून विनंती करतोय त्या राक्षसीने पुढे, सुरसा नावाच्या. पण ती म्हणते मी खाणार. जाऊ दे, खाणार, जाऊ दे, खाऊन दाखवा म्हणला. कशी खाते तिनं आ केला मोठा जबडा. जेवढा जबडा आ केला मोठा, तेवढं हनुमंतानं मोठं रूप धारण केलं. ती राक्षसी मायावी होती, पण हनुमंतही काही कमी नव्हते. जेवढं मोठं तोंड उघडलं तेवढंच मोठं रूप हनुमंतानं धारण केलं. हनुमान चालिसेमध्ये या लीलेचं वर्णन आहे. सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखावा, बिकट रूप धरी, बिकट रूप, अतिशय विराट रूप धारण केलं. जेवढा मोठा जबडा उघडते राक्षसीन, तेवढा मोठा धारण केलेलं रूप. आणि एका वेळेला खूप मोठा जबडा उघडला, त्यावेळेला एका क्षणामध्ये सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, एकदम बारीक लहान मशकासारखं, माशीसारखं रूप धारण केलं. गदेसहित तिच्या तोंडामध्ये गेले, 2 फेऱ्या मारल्या आणि बाहेर निघाले. खाऊन दाखव, कशी खाऊन दाखवते. त्या राक्षसीला टाटा बाय बाय केलं, निघाले पुढं. हनुमंत पुढं निघाले. त्यावेळेला सायंकाळ होत आली होती, सायंकाळ. आणि सायंकाळच्या वेळेला लंकेच्या काठावर उतरले, लंकेच्या तीरावर. ती लंका पाहिली, सगळी सोन्याची नगरी, सोन्याची. आणि ती सोन्याची नगरी पाहिली आणि म्हटले आता हिच्यामध्ये प्रवेश कसा करायचा. प्रवेश, कारण वेशी ज्या होत्या, वेशी म्हणजे नगरामध्ये प्रवेश करण्याचा एक दरवाजा. त्या दरवाजावर पहारा होता, कडक पहारा. आणि पहाऱ्याला कोण होते? पुरुष राक्षस नव्हते, महिला मंडळी होती राक्षसांची. म्हणजे महिला राक्षसी होत्या, महिला राक्षसी. अवाढव्य त्या राक्षसी पाहिल्या. हनुमंत म्हणले, माग जी युक्ती केली थोड्या वेळापूर्वी, आपण एकदम सूक्ष्म बारीक रूप धारण करू म्हणले. एका डासाचं रूप होतं, डासाचं, मच्छराचं. तिथं भरपूर मच्छर होते. लंका ही कोणाची नगरी? रावणाची. आणि रावणाचे भाऊबंद म्हणजे रावण राक्षस आहे, आणि रावणाचे भाऊबंद सुद्धा राक्षस. आणि जिथं राक्षसांची वस्ती असते तिथं सगळं घाणीचं साम्राज्य आणि डासांची संख्या जास्त. ते म्हणले आपण या डासांच्या गर्दीचा फायदा घेऊ आणि डासाचं रूप घेऊन लंकेमध्ये प्रवेश करू. डासाचं रूप घेतलं आणि त्याच बरोबर त्या वेशीमधून आत प्रवेश करणार. त्यावेळेला एका राक्षसीनं पकडलं, हातामध्ये पकडलं हनुमंताला. कुठलाय तू? हनुमंत म्हणले, माई कमाल झाली, माझ्यासारखे इथं अनेक मच्छर आहेत, तू त्यांना सोडून दिलं, मलाच पकडलं. तू आमच्या नगरातला नाहीस, तुझी ओळख सांग. किती कडक पहारा असेल हो. तिकडचा आवाज जरासा त्रास देतोय आपल्याला. थोडा वेळ थांबा, आम्ही सुद्धा खेळायला येतो तिकडे. थोडा वेळ थांबा. चला, एक विचार करा. सोन्याची नगरी आहे पूर्ण. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. 7 कोटी घरं लंकेमधले शुद्ध 24 कॅरेट सोन्याची होती. आताच्या सारखं 20-22 कॅरेट नव्हतं, 24 कॅरेट सोनं. कारण ज्याचा भाऊ कुबेर आहे स्वतः त्या रावणाचा, त्याला काय कमी असणार आहे? 24 कॅरेट सोन्याची घरं. आणि मग त्या लंकेचं रक्षण करण्यासाठी काही पहारा कमी असेल? आजकाल आपल्यासारखा पहारा थोडाच आहे. आजकाल तस्करी चालते विमानतळावर, दुबईवरून किंवा दुसऱ्या देशामधून सोनं आणलं जातं. सोनं कुठं कुठं ठेवून आणतात आणि त्यातलं फक्त 10%च आपले कस्टम विभागाचे ऑफिसर पकडू शकतात. 10%च, बाकीचं सगळं चोरून आणलं जातं. इतका कडक पहारा असून तिथं लंकेमध्ये साधा मच्छर सुद्धा आत घुसू शकत नाही. हनुमंताला पकडलं त्या राक्षसीनं, किती कडक पहारा असेल.
आणि त्या पहारा देण्याला पुरुष नव्हते, महिला मंडळी होत्या. महिला मंडळी म्हणजे तेव्हाच्या काळी सुद्धा महिला मंडळी कमी नव्हत्या. फक्त महिलांच्या मनावर असं बिंबवल्या गेलं, तुम्ही अबला आहेत. आजही महिला मंडळी कमी आहेत का? आज देशाचं नेतृत्व करणारी एक स्त्री आहे. देशाचं नेतृत्व करणारी आज एक स्त्री आहे, राष्ट्रपती. ते सौभाग्य एकदा महाराष्ट्राला सुद्धा मिळालं. फक्त स्त्रियांच्या मनावर असं ठासून उमटवण्यात आलं, तुम्ही अबला आहेत. रावणाचा सुद्धा स्त्रियावर विश्वास. देशाचं रक्षण त्यांच्या हातात दिलं होतं. सीमेवर त्या राक्षसीने पकडलं. अरे कोण आहे तो, कुठला आहे? म्हणला माई, मान्य आहे मी या नगरातला नाही, पण मला एक सांग, तू मला ओळखलंच कसं? हनुमंत बोलतोय बरं का त्या राक्षसीला. ती म्हणली अरे फार सोपं आहे. म्हणली कसं? आमच्या इथले सगळे जे डास आहेत, आमच्या इथले जे सगळे काही मच्छर आहेत, काय म्हणतात तुमच्याकडे? डास म्हणतात, मच्छर म्हणतात. डास मच्छर आमच्याकडचे सगळे भुनभुन करतात. कानाजवळ येऊन कसे करतात? भुनभुन करतात. म्हणले मी, अरे तू राम नामाचं गुणगान करतोयस. काय म्हटली ती राक्षसी? आपल्या मालकाची गाडी, मोटरसायकल, टू व्हीलर समजा, दारात वाजली की बरोबर मालकिनीला घरात कळते. किचन मध्ये काही काम करत असू द्या, पप्प्या तुझ्या पप्पाची मोटरसायकल आली बघ. बायकोला बरोबर त्या गाडीची फायरिंग माहित असते. स्प्लेंडर आहे, कोणाची प्लॅटिना असेल तर तिची फायरिंग वेगळी, बुलेट असेल तर तिची वेगळी. बरं, रस्त्यानं जाणाऱ्या अनेक बुलेट असतात, पण आपल्या नवऱ्याचीच आहे ही बायको खात्रीनं सांगू शकते, कारण तिला त्या गाडीची फायरिंग माहित असते. दारात थांबल्याबरोबर ती काय म्हणते? हे बघ पप्प्या, अभ्यासाला बस, पप्पा आले बघ. बरोबर. तसं त्या राक्षसीने ओळखलं, अरे तुझा आवाज राम नामाचं गुणगान करतोयस आणि आमच्या इथले मच्छर भुनभुन करतात, तू गुणगान करतोयस. देवाच्या भक्तामध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये हाच तर फरक आहे. तुम्ही आम्ही संसारातले जे लोक आहेत, आपण भुनभुनच करतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत. झोपेत सुद्धा काही लोक झोपेत सुद्धा म्हणतात उद्या बँकेत जायचे, कर्ज काढायचे, हप्ते भरायचे. आणि सकाळी उठलं तेव्हापासून बायको सांगते आज किराणा आणायचा आहे, मुलीची फीस भरायला कॉलेजात जायचंय. सगळ्या भानगडी रोज संसारातल्या. बरोबर. म्हणजेच ही भुनभुन आहे आपली. आणि हनुमंत जो करतोय तो राम नामाचं गुणगान करतोय. हा एका भक्तामधला आणि सर्वसामान्य जीवामधला फरक आहे. चला हनुमंत म्हणतात माय जाऊ दे, मला जाऊ देणार नाही. एक ठोसा मारला तिच्या तोंडावर आणि ती राक्षसीन जेव्हा घायाळ झाली त्यावेळेला हनुमंत पुढे निघाले. जय श्रीराम म्हटले. येतो घुसले लंकेमध्ये. लंकेमध्ये गेल्याच्या नंतर सगळं नगर चमकायला लागलं. संध्याकाळची वेळ झाली. रात्रीच्या वेळेला सगळं नगर चमकते. सोन्याची लंका पाहिली आणि हनुमंत म्हटले आहा काय मजा आहे इथं. सगळे महाल सोन्याचे चमकतायत. बघू तरी मध्ये काय आहे. मध्ये जेव्हा एका घराच्या खिडकीच्या जवळ गेले आणि एक पडदा बाजूला सारला. काय दृश्य दिसलं हनुमंताला? मदिरा प्राशन चालू आहे, मांसाहार चालू आहे, नाचगाणं चालू आहे. अरे दुरून पाहिलं तर चमकती आहे सोन्याची लंका आणि आतमध्ये हे सगळं, कारण राक्षसांची वस्ती आहे ती, राक्षसांची वस्ती. तिथून निघाले हनुमंत आणि लंकेमध्ये फिरत असताना एक घर दिसलं. एक घर, त्या घराच्या अंगणामध्ये सडा टाकलेला, रांगोळी काढलेली, दारामध्ये तुळशी वृंदावन. कमाल वाटली हनुमंताला. इथं सुद्धा देवाचं एक भक्त. घरावर बंगल्यावर नाव पाहिलं तर राम. हनुमंत त्या दाराच्या जवळ गेले. दरवाजा उघडाच होता. हळूच ढकलला आणि ढकलल्याच्या नंतर समोर एक व्यक्ती ध्यानस्थ बसलेला, रामाचं भजन करतोय. आणि रामाचं भजन करणारा व्यक्ती पाहिला की हनुमंतानं सुद्धा भजन चालू केलं. राम. त्या व्यक्तीनं डोळे उघडले आणि डोळे उघडल्याच्या नंतर हनुमंताला विचारलं अरे कोण तू? कोण? इथं रावणाच्या नगरीमध्ये भजन करतोय? ते म्हणलं मी रामाचा दूत आहे, मी कुठेही भजन करेन. विचार करा हनुमंत